हे पहिला बघितलो म्हणजे आपण हे बरोबर आहे का, ठीक आहे. एक 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 चेक करायचं, परत बाहेर पडण्यासाठी या लिंकवर क्लिक करायचं, ठीक आहे. यानंतर आता आपण काय करणार आहे की डेटा कन्वर्जन करणार आहे. ओके, या हे पहिलं लिंक करून घ्यायला इथे क्लिक करा, 1 बाय 1 सिलेक्ट करा. ओके, आणि इथे या आणि इथल्या कन्वर्टेड एम्प्लॉय आय डी कॉपी करा आणि तिघांकडे पेस्ट करा. ओके, इथे फक्त आय डीच्या ऐवजी नेम करा, इथं आय डीच्या ऐवजी सॅलरी करा, ठीक आहे. इथं काय करा, साइनड बाईट, सिंगल बाईट साइनड इंटिजर, इथं युनिकोड स्ट्रिंग DTWS असं लिहिलेलं दिसते ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर 4 बाईट साइनड इंटिजर, ठीक आहे. ऑल डन. बाकी काय एवढ्या वेळेला विषयाने ओके करायचं. झालं. इथं एकदा सेव्ह मारायचं आणि स्टार्ट करून बघायचं की दोघांना टिक येते का. या ओके, बरोबर आहे. चला बाहेर पडा. आता डेटा कन्वर्जन झालं. आता डिराइव्ड कॉलम करायचं आहे. इथे आहे. आता हे लिंक करून घ्या इथं, ठीक आहे. डिराइव्ड कॉलममध्ये यायचं, कॉलममध्ये उघडायचं, एम्प्लॉय डीला सिलेक्ट करून इथं आणायचं, सेम ॲज नेमला, सेम ॲज सॅलरीला. हो सॉरी, डिलीट करूया. एम्प्लॉय आय डी तेवढा आहे इथं, एम्प्लॉय नेम, ओके, आणि एम्प्लॉय सॅलरी. ड्रॅग रन करायचं, ठीक आहे, म्हणजे धरून इथं उचलून आणायचं. त्यानंतर आता इथं जे काही कन्वर्टेड एम्प्लॉय आय डी इथं आपण लिहिलं, हां, हे इथं सगळीकडे लिहायचं आहे, ठीक आहे. काय करायचं सांगतो, ते इथं फक्त आणून ठेवा. आता इथं काय करायचं आहे, डिराइव्ड आहे तसं राहू दे, फक्त अंडरस्कोर लावायचं आणि एम्प्लॉय आय डी लिहायचं. सेम इथं पण अंडरस्कोर एम्प्लॉय नेम लिहायचं. सिमिलर एम्प्लॉय सॅलरी लिहायचं, ठीक आहे. आता कन्वर्टेड एम्प्लॉय आय डी हे बरोबर आहे. आता इथं सॅलरी येणार, मात्र इंटू होणार 1.05 आणि हे पण बरोबर आहे. फक्त याला अप्पर लावायचं आणि हे असं करायचं, ठीक आहे. ओके, सॉरी, कन्वर्टेड एम्प्लॉय आय डीचं लिहिले, एम्प्लॉय नेम पाहिजे, ठीक आहे. एम्प्लॉय नेम केली, काय प्रॉब्लेम आहे. वन मिनिट. ऊपर सॉरी, कन्वर्टेड एम्प्लॉय नेम, यस. आपलं स्पेलिंग चुकलेलं, डबल ई पडलेलं. ओके, इथं आलं बघा, युनिकोड स्ट्रिंग DT. ओके, ऑल डन. बाकी काय विषय नाही आहे. ओके दाबायचं, ठीक आहे. इथे यायचं, सेव्ह मारायचं. सेव्ह मारला की तिघं रन व्हायला पाहिजेत, म्हणजे तिघांच्या डोक्यावर टिक यायला पाहिजे, ठीक आहे. ऑल डन. मागं जायचं. लास्ट स्टेप आहे, अदर डेस्टिनेशनमध्ये जाईल, OLEDB डेस्टिनेशनवर यायचं, ड्रॅग रन करून इथं आणायचं, सिलेक्ट करायचं, क्लिक करा. न्यूमध्ये जावा, तुमचा डेटाबेस जो काय आहे ते सिलेक्ट करा, ॲटोमॅटिक दिसतेच. त्याच्यावर क्लिक करायचं आणि आपलं लास्टला नाव येते OLEDB डेस्टिनेशन. न्यूमध्ये जायचं, त्या OLEDB डेस्टिनेशनच्या ऐवजी तुम्ही इथं म्हणायचं एम्प्लॉई डेटा 18 म्हणलो, काय पण टाकू शकता तुम्ही, कारण हा जो काय नाव आहे त्या नावानंच या SQLच्या इथं तुमचा डेटाबेस तयार होणार आहे, ठीक आहे. ते तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो कसं तयार होतं, ठीक आहे. फक्त मॅपिंगवर जस्ट क्लिक करायचं, ॲटोमॅटिक तेच मॅपिंग करते, तुम्हाला काही करायला लागत नाही. आणि ओके दाबायचं. हे झालं. सेव्ह मारायचं, स्टार्ट करायचं, ठीक आहे. स्टार्टवर क्लिक केला. आता बघू शकताय चारही रन झालेले आहेत आपले. तर आता जस्ट SQL सर्व्हरवर या आणि रिफ्रेशवर क्लिक करा. एकदा रिफ्रेशवर क्लिक केला, ओके. आता इथे तुम्हाला एक मिनिट, ओके. एकदा रिफ्रेश, डेटाबेस, ॲडव्हान्टेजर, त्यामध्ये टेबल्स, ठीक आहे. लोड गेले म्हणजे ते
ऑलरेडी आलेला आहे टेबलवर. ठीक आहे, कुठला 18 कुठे दिसतो आहे? इथे दिसतो एम्प्लॉय आय डी डेट. आता मल्टिप्लाय झालेलं आहे बघूया आपण तुमच्या सॅलरीला. ठीक आहे बघा, आहे का शेवटच्या कॉलमला काय सॅलरी आणि त्या सॅलरीला डिराइव्ड करून काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे आपण. ठीक आहे, सो अशा प्रकारे करायचं, एकदम सिम्पल प्रकारे झालेलं आहे. ठीक आहे, ऑल डन.